जय भीम, जय शिवराय सगळ्यांना. तर जो व्हिडिओ लावला आहे ना, मनोवाद यांचा व्हिडिओ, तो बघा आधी. या व्हिडिओमध्ये हे जे मनोवादी यूपी बिहारचे दिसताय मला, यांनी फोटो जाळला आहे. ते फोटो जाळून पायाखाली घेता काय आहे बाबासाहेबांचा. मला हेच सांगायचं ह्या मनोवाद्यांना, की तुम्ही हे जे फोटो जाळून, फोटोचे पायाखाली घेऊन तुम्हाला दाखवायचं काय? हे तर पूर्णपणे स्पष्ट होते, की तुम्ही बाबासाहेबांना किती तिरस्कार करतात आणि दुसरी बाजूने तुम्ही घाबरता किती बाबासाहेबांना. हं. काहीतरी हेतू असतो ना फोटो जाळ. आता तुम्ही फोटो जाळलेले आहे, एवढं सगळे रॅली काय काढलेली आहे. आपण रॅली काढतो, आंदोलन करतो कुठल्या गोष्टीचं. सरकारवर काहीतरी प्रेशर आणतो, की ही गोष्ट व्हायला पाहिजे, ही गोष्ट घडायला पाहिजे. तर तुम्ही असं कुठलं प्रेशर आणताय, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही बाबासाहेबांचे जे काही फोटो आहे ते जाळताय तुम्ही. म्हणजे काय दाखवायचंय? काय पूर्ण व्हायला पाहिजे तुमचं? पूर्ण तर तुमचं काय होणार नाहीये. तुम्ही फक्त एक तुमची मधली जी आग आहे ना, आतापर्यंत ती चालू आहे. ती दाखवताय, की आम्ही किती तिरस्कार करतो बाबासाहेब. ही जी अख्खी पब्लिक आहे ना, बाबासाहेबांना मानते मनापासून. अख्खं भारत तुमचे कुठं न्याय तुम्हाला कुठं काय करून फेकून देणार ना, सांगता येणार नाही. तुम्ही जे फोटो जाळताय ना, तुम्ही 1000 फोटो जाळा, तुम्ही करोडो फोटो जाळा बाबासाहेबांचे. 1 घंटा फरक पडणार नाही. फक्त फरक हा पडणार आहे, की तुम्हाला कायद्यानुसार जेलमध्ये जाऊन दंडे खावा लागणार आहे. चोप भेटणार तुम्हाला. मनोवाद्यांनो, घंटा फरक पडत नाही. कारण की बाबा हयात असताना बाबासाहेबांचे शत्रू खूप होते. बाबासाहेबांना फरक पडला नव्हता. आम्ही त्यांची जीवाली अनुयायी आम्ही. बाबा हयात असताना त्यांना फरक पडला नाही तुमचावाला. त्यांनी त्यांचे काम चालू ठेवलं, त्यांचे कार्य चालू ठेवले. तर आम्ही त्यांचे अनुयायी, आम्हाला काय फरक पडणार आहे? फरक फक्त तुम्हालाच पडणार आहे. कायद्याची दणका भेटल्याशिवाय तुम्ही कानावर येणार नाही. तुम्ही फोटो जाळा, तुम्ही काही करा. पण कायद्यानुसार आतमध्ये जाऊन तुम्ही कायद्याची धमकी घ्या. लाठ्या भेटेल ना कायद्यानुसार, तेव्हा कळेल. याने काहीच फरक पडणार नाही आमच्यावर. जय भीम, जय शिवराय.